करणार आणि सलामीला आलेला 40+ शिरवणा संघाचा प्रथम स्ट्राईक एंडला असला फलंदाज चंदू आणि नॉन स्ट्राईक एंडला सचिन. जाते ना पहिलं षटक हाताळतोय सूर्यकांत भंडारी शाबास 40+ संघाकडून. प्रथम पहिला चेंडू सूर्यकांत भंडारी टू चंदू. फुलटॉस चेंडू मारतो मिड विकेटच्या दिशेने. पहिला झेल आणि सुरेख झेल पकडतो रवी. पहिला चेंडूवर पहिला गडी बाद करतो सूर्यकांत भंडारी आणि पहिला हादरा संघाला शिरवणारा संघाला लागतोय तो चंदू याच्या रूपात. हॅलो 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 हां शशी, खूपच चांगली गोलंदाजी म्हणावी तशी गोलंदाजी नाही आहे. चेंडूला खरपूस समाचार घेता आला असता, षटकार खेचता आला असता, परंतु हलक्या हाताने खेळला होता आणि त्या कारणाने मात्र काय झालं इथे की चेंडू सरळ विसावतोय तो क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये. काव कोणाचे आणि बरोबर मिड विकेटच्या मधोमध क्षेत्ररक्षक उभा आहे आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची चूक केली नाही आहे. आणि त्याचबरोबर पहिल्या चेंडूवर पहिला गडी मोहरा पहिला बाद झालेला आहे तो चंदूच्या रूपाने शिरवणे संघाचा. शशी सुरेख अशी गोलंदाजी सूर्यकांत भंडारी. पहिलाच चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न करतोय चंदू आणि पहिलाच गडी पहिलाच हादरा देतो सूर्यकांत भंडारी. दरम्यान पुढील फलंदाज शिरवणा 40+ संघाचा आतिश. पहिलं षटकातील पुढचा चेंडू सूर्यकांत भंडारी टू आतिश. पुन्हा सुरेख चेंडू आकुटपट्टा चेंडू फलंदाज बीट होतोय. चेंडू जातो निर्धाव. पहिलं षटक प्रगती प्रथावर मार्गस्थ सूर्यकांत भंडारी टू आतिश. पुन्हा फुलटन चेंडू येतो कव्हरच्या डोक्यावरनं आणि येतो पहिला चौकार. आतिशाच्या बॅटमधून पहिला चौकार येतो शिरवणा 40+ संघाला. संघाची धावसंख्या 4 ने वरते. संघाचं कुठेतरी आता खातं खोललं जाते चौकारच्या स्वरूपात. पहिलं षटक मार्गस्थ प्रगतीपथावर सूर्यकांत भंडारी तो आतिश. पुन्हा सुरेख चेंडू पण कुठेतरी आतिश बीट होतोय. चेंडू अगोदरच्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पुढील सुरेख अचूक टप्पा लाईन अँड लेन टाकतो सूर्यकांत भंडारी आणि चेंडू जातो निर्धाव. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक घेऊन तो सूर्यकांत भंडारी टू आतिश. पुन्हा चेंडू जोरकस माझा प्रयत्न आणि लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर बीट होतोय आतिश. सुरेख अशी गोलंदाजी हाताळतो सूर्यकांत भंडारी. पहिल्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक घेऊन येतो तो सूर्यकांत भंडारी. समोर आहे आतिश. पुन्हा फुलटो चेंडू येतोय लॉंग ऑफला आणि कुठेतरी क्षेत्ररक्षण चूक करतोय. चेंडू जातो चौकार आणि पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्त धावसंख्या होती ती 8. एक गडी बाद 8. सुरेख अशी गोलंदाज सूर्यकांत भंडारी याच्या हातून होते. सर नक्कीच शशिकांत कोळी खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजीपेक्षा त्यांना साथ हवी होती ती क्षेत्ररक्षणाची. आत्ता इथे मात्र चौकार वाचवता आला असता, परंतु इथे पुढे सरसावून कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र कॅच न घेताना चेंडू मात्र गेला सीमा पार 4 धावांसाठी. आणि इथे मात्र 2 चौकार ह्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाल. 2 चौकारांच्या सहाय्याने 8 धावा फळकावर लागलेल्या आहेत, परंतु एक मात्र गडी मात्र तो बाद झालेला आहे. सूर्यकांत भंडारी यांची पहिली ओव्हर समाप्त. 8 धावा आतापर्यंत झाल्या. चांगली ओव्हर म्हणावी लागेल आतापर्यंत, परंतु येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये काय होईल काय सांगता येत नाही आहे. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी आपण नेहमीच म्हणतो आणि त्याच पद्धतीने इथे मात्र आपण बघितलं होतं की ह्या ओव्हरमध्ये जवळजवळ 3 ते 4 लूज बॉल होते, परंतु त्याचा समाचार काही घेता आलेला नाही बॅट्समनला. परंतु क्रिकेटला असं काही घडतं की चांगल्या चेंडूवर सुद्धा चौकार लागतो, कधी कधी वाईट चेंडूवर पण गडी बाद होतो. आता मात्र नवीन फलंदाज आलेला आहे फलंदाजीसाठी तो
आतिश त्याने चौकार खेचलेले आहेत 2 आतापर्यंत आणि नवीन गोलंदाज आहे तो नवनाथ. राईट आर्म मोद विकेट नवनाथ यांचा चेंडू पहिला मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट काही मेचकूट जमले नाहीये. लेग बायच्या रूपाने एक मात्र धाव मिळते इथे. नवनाथ जसा आलाय तसंच पुन्हा एकदा मी पाचारण करतो शशी कोळी यांना की समालोचन करण्यासाठी आपण या. दरम्यान दुसरं षटक नवनाथ घेऊन येतोय आणि पुन्हा स्ट्राईक एंडला ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत पहिल्या षटकामध्ये. पुढील चेंडू नवनाथ टू आतिश. दुसरं षटक मार्गस्थ प्रगतीपथावर. नवनाथ कोहली टू आतिश. शिरोवणार संघाचा 40+ संघाचा धडाकेबाजाचा फलंदाज. पुन्हा नवनाथ तो पुन्हा चेंडू कव्हरच्या डोक्यावर येतो, चेंडू येतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि तिसरा चेंडू चौकार येतोय तो आतिशाच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 4 ने वाढते. कुठेतरी आतिशाचा गडी आतिशाला बाद करण्याची आवश्यकता. शाबास 40+ संघाला. या लखलखत्या कडक उन्हामध्ये सामना सुरू आहे. शाबास 40+ विरुद्ध शिरवणा 40+ विद्यमान सामना. या सामन्यातील पहिल्या इनिंगमधील दुसरं षटक हाताळतोय नवनाथ आणि समोर आहे ज्याच्या बॅटमधून 3 चौकार आलेले आहेत तो आतिश. पुन्हा एकदा सज्ज होते नवनाथ याच्यासाठी. राईट आर्मवर पुन्हा चेंडू आणि त्रिफला चित करतोय नवनाथाच्या बॅटमधून. कुठेतरी चौकार खाल्ल्यानंतर तिसरा चेंडू मात्र अगदी अचूक टप्प्यावर आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जातो इनसाइड इच. त्रिफला चित होते आतिश. संघाला दुसरा गडी बाद होते शिरोवणार संघाचा. आतिशाच्या रूपात धावसंख्या 13 वर दुसरा चेंडू दुसरा गडी बाद होतोय आतिशाच्या रूपात. दरम्यान टर्न टू सर. नक्कीच शशी खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी नवनाथ यांची, परंतु इथे फुटवर्कचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला तो आतिशच्या माध्यमातून. शरीर भारी भक्कम शरीर ताकद होती, परंतु इथे फुटवर्क काही आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे. चेंडू गुडलँड स्पॉटचा चेंडू होता आणि तो स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला लाईनमध्ये न येताना खेळण्याच्या प्रयत्नाने मात्र इथं तो बीट झालेला आहे आणि बरोबर यष्ट्यांचा वेध घेतलेला आहे चेंडूने. त्याचबरोबर इथे मात्र पहिला गडी बाद झालेला आहे तो 13 ह्या धावसंख्येवर. एक गडी बाद 13 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 5 ओव्हर्स म्हणजे 2 गडी बाद. आय एम सॉरी, दुसरा गडी बाद झालेला. पहिला चेंडूवर पहिला बाद झाला होता तो चंदू. त्यानंतर आता मात्र आउट झालेला आहे तो आतिश आणि आता परत नवीन फलंदाज येतोय खेळण्यासाठी तो संजय. बघूया संजय काय करतोय. दरम्यान मात्र पुन्हा एकदा मी माईक सोपवतोय माझे कॉमेंटेटर शशी यांच्याकडे. दरम्यान नवनाथ टू संजय नवीन आलेला फलंदाज. पुन्हा अचूक टप्प्याचा चेंडू फलंदाज बीट होतोय. अपील होतोय लेग बिफोरचं, परंतु अपील पंच आमचे तेवढे हुशार चाणक्य अपील फेटाळून लावतात. दुसरं षटक मार्गस्थ. संघाला नक्कीच उमेश कोहली मामा याची उणीव भासत असेल, कारण धडाकेबाज कडक क्षेत्ररक्षक फलंदाज असला उमेश कोहली मामा उर्फ याची कुठे कमतरता आहे संघामध्ये. शाबास 40+ मध्ये दुसरा पुढील चेंडू आणि लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर फलंदाज संजू बीट होतोय. चेंडू जातो निर्धाव. सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो नवनाथ. दुसरं षटक मार्गस्थ प्रगतीपथावर नवनाथ टू नवीन आलेला फलंदाज संजू. पुन्हा चेंडू डोलावतोय येतोय लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू आदेश होतो. चेंडू आडवतोय दरम्यान फेकतोय. एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. दुसरं षटक संपतोय. नवनाथाचं शाबास 40+ संघाची धावसंख्या होते ती 14. लॉस ऑफ 2 विकेट्स. टर्न टू सर. थँक्यू शशी कोळी. आणि आपण पाहतो इथे नवनाथ यांची उत्कृष्ट गोलंदाजी. फक्त 6 धावा दिलेल्या, त्याने एक गडी मात्र बाद केलेला आहे आपल्या संघासाठी. उपयुक्त असा फलंदाज जो होता तो त्यालाही बाद केलेला. आतिश भारी भक्कम शरीरवाला आतिश, कारण आपल्याला वाटत होतं कदाचित त्याच्या बॅटमध्ये जर का चेंडू निघाला तर तो सीमारेषेचा बाहेरच जातोय की काय, असं शरीरयष्टी असलेला आतिश मात्र बाद झालेला आहे. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले ते शिरोणे संघाचे आणि फक्त धावा झालेल्या त्या 14 धावा फळकावरला पाहतोय आपण. आणि 14 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये असं समीकरण पाहायला मिळते. तिसरी ओव्हर घेऊन येतोय तो रवी. एक उत्कृष्ट गोलंदाज रवी गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. 10 ते 12 पावलांचा स्टार्ट घेऊन जाणार आहे. समोर असणार आहे तो संजय.
दरम्यान पुन्हा एकदा मी माईक सोपवतोय शशी कोळी यांच्याकडे. दरम्यान तिसरं षटक घेऊन येतो रवी. शाबास 40+ संघातून. दरम्यान स्ट्राईक एंडला संजय. तिसरं षटक रवी. मिडियम पेस गोलंदाज. समोर आहे संजय. दरम्यान चेंडू जोरकर मारतोय. प्रयत्न होते मारायचा. येतोय चेंडू होतो स्क्वेअर लेगच्या दिशेने. भोला येतो अडवतोय. दरम्यान एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. सुरेख असं आयोजन बोनकडा 40+ संघाकडून वनमंत्री चषक 2026. दरम्यान रवी 2. पुन्हा चेंडू होतोय. नकारात्मक चेंडू. अपेक्षेप्रमाणे पंच इशारा करतायत. खूपच लेग स्टंपच्या बाहेर चेंडू येतोय. सामन्यातील पहिला वाईड रवी याच्या गोलंदाजामधून. तिसरं षटक मार्गस्थ प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू रवी टू सचिन. स्ट्राईक. ओपनिंगला आलेला सचिन अजूनही मैदानात. रवी टू सचिन. पुन्हा चेंडूची लाईन अँड दिशा चेंज करतोय आणि सुरेख चेंडू टाकतो. दरम्यान एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. दुसरा धावेचा प्रयत्न परंतु तेवढीच छान अशी फेकी करतोय नवनाथ. पुढील चेंडू रवी टू संजय. रवी टू संजय. मिडियम पेस गोलंदाज. पुन्हा जोरदार चेंडू टोलावतो. येतो पहिला चौकार संजय कोहली. संजयच्या बॅटमधून शिरवणा संघाकडून चौथा चौकार येतोय. धावसंख्या 4 वाढते. सुरेख अशी फलंदाजी करतो संजय. टर्न टू सर. नक्कीच शशी खरोखरच उत्कृष्ट फलंदाजी म्हणावी लागेल संजयच्या माध्यमातून. कारण चेंडूला त्यांनी बघितला होता. चेंडूला एक पाय पुढे सरसावून त्यांनी बरोबर चेंडूला उचलला आणि बरोबर गॅपमध्ये मिडविकेट आणि डीप स्क्वेअर लक्षच्या बरोबर मधोमध चेंडू धाडलेला आहे. 1 बाउंड सीमा पार 4 धावांसाठी. आणि ह्या चेंडूनी मात्र थोडीशी संजीवनी प्राप्त झाल्यासारखी वाटते ते शिरोणे संघासाठी. चौकार षटकारांची ते वाट पाहत होते शशी. दरम्यान पुढील चेंडू रवी टू संजय. मिडियम पेस गोलंदाज रविकांत कोहली. पुन्हा चेंडू येतो लेग स्टंपच्या बाहेर. पंच अपेक्षेप्रमाणे निर्णय देतात वाईड याचा. रवीच्या गोलंदाजी लागू. दुसरा चेंडू वाईड येतोय. अवांतर धावसंख्येत भर पडते. संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 22. 2 गडी बाद. आणि पुढील चेंडू रविकांत कोहली टू संजय. पुन्हा जोरकस माझा प्रयत्न. चेंडू जातो डी झोन मध्ये. धावसंख्येने 1 वाढते. दरम्यान सर. नक्कीच शशी खरोखरच चांगली फलंदाजी करतो इथे संजय. परंतु हा चेंडू मात्र खरोखर खरपूस समाचार घेण्यासारखा होता. मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये काही चेंडू त्याच्या बसलेला नाही आहे. पुनश्च एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्गवर मार्गस्थ होताना दिसतोय तो रवि. वहाँ पे करीबन 6 कैचेस छूटे थे. अगर वो कैच ले होती थी तो एक मैच में कुछ बने रहते थे पौने गांव की टीम. लेकिन यहाँ पे कैच जो लिया, इस कैच को सराहना करनी चाहिए. बहुत ही बढ़िया कैच विकास कोहली द्वारा कैच लिया गया. और इसी के साथ में संजय की खेली समाप्त हो चुकी है. उसके सामने जो खेलने के लिए आ रहे दूसरे फलंदाज. अब देखना है किस तरह से बैटिंग आगे जाती है. 5 ओवर की मैच है. 5 ओवर की मैच में लगभग यहाँ पे एवरेज स्कोर जो है 50 का स्कोर होना चाहिए. लेकिन कितना स्कोर होता है देखना है. आगे का जो आंखों देखा समालोचन करने के लिए आ रहे मेरे साथी कॉमेंटेटर शशि कोहली. धन्यवाद सर. सुरेख असा झेल पकडला जो विकास पाटील याच्या माध्यमातून. तेवढाच ताकदीचा फटका. तेवढा ताकदीचा झेल सरळ विकास पाटीलच्या हातात. दरम्यान शिरोळ संघाचा नवीन फलंदाज येतोय राज. तिसरं षटक मार्गस्थ प्रगतीपथावर येतोय. मिडियम पेस गोलंदाज रवी टू राज. पुन्हा चेंडू हवेत क्षेत्रशः येतोय. पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय. दरम्यान 2 धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. तिसरं षटक संपतो. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या शिरवणा 40+ संघाची 25. लॉस ऑफ 3 विकेट्स. कॉमेंटेटर टर्न टू सर. थँक्यू शशी. आणि इथे
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा फक्त फळकावर पाहायला मिळतात त्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे, म्हणजे 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. काय घडेल, काय होतंय बघू सांगू शकत नाही. क्रिकेटमध्ये आपण नेहमी जर तरला अंतर असतं ते आपल्याला पाहायला मिळतं. कधी काय टर्न होईल खेळ ते आपण सांगू शकत नाही आहे. म्हणून क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी नेहमीच आपण मैदानामध्ये येतो, टी व्हीमध्ये पाहतो, ट्रान्झिस्टरमध्ये पूर्वी पाहायचे लोक. कारण क्रिकेट द गेम ऑफ अनसर्टन्टी, हा जो अनिश्चिततेचा खेळ आहे त्या खेळामध्ये कधी टर्न होईल खेळ त्याची शाश्वती देऊ शकत नाही. दरम्यान मात्र गोलंदाजीच्या मार्कवर अरुण पाटील गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. अरुण पाटील सज्ज होतोय, समोर आहे तो सचिन. फलंदाजीसाठी ओपनिंगसाठी सचिन आलेला आहे, परंतु त्याला जास्त बॉल खेळण्याचा चान्स मिळाला नाही. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू वेट केलाय त्यांनी, चेंडूला येऊ दिलं, दरम्यान चेंडूला ढकललाय. बरोबर क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, पुढे सरसावतोय क्षेत्ररक्षक, फील्ड करतोय, थ्रो करतोय गोलंदाजीच्या हातामध्ये. दरम्यान मात्र एक धाव घेतलेली आहे ती दोन्ही फलंदाजांनी. आणि आता मात्र सज्ज होतोय खेळण्यासाठी नवीन फलंदाज आलेला आहे तो राज. 27 धावा आतापर्यंत फळकावर पाहायला मिळत आहेत. 26 आय एम सॉरी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सरसावलेल्या चेंडूला दिशा दिलेली आहे, चेंडू जातो लॉंग ऑनच्या डोक्यावरून, भिरकावला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत तसा एक षटकार. काय म्हणायचं शशी या षटकाराबद्दल? खरंच आता उत्कृष्ट असा उत्तंग असा षटकार या सामन्यातील पहिला षटकार येतो तो राज याच्या बॅटमधून. ज्या षटकाराची आवश्यकता होती शिरवणा 40+ संघाला तोच षटकार येतोय. खणखणीत असा टोलावतोय अरुणाच्या गोलंदाजीवर शिरवणा संघाचा ताकदीचा असा फलंदाज राज. नक्कीच शशी, खरोखरच एक चांगला षटकार. इथे मात्र षटकाराने मात्र थोडीशी धावगती पुढे सरकताना दिसणारे उत्कृष्ट बॅट्समन खेळताना दिसतो. राज पहिल्या चेंडूवर त्याने खरपूस समाचार इथे घेतलेला आहे. अरुण पुनश्च एकदा तिसरा चेंडू घेऊन जाताना दिसतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा दोरकस शॉट, पुन्हा चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. ओहो, लवली लवली फिल्डिंग, क्या बात है. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी बघितला, कॅच घेऊ शकत नाही, परंतु चेंडूला मात्र खाली धाडलेला आहे त्यांनी. आणि अशा पद्धती उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. जिथे 6 धावा तिथे मात्र 5 धावा इथे अडवलेल्या आहेत त्या शशी. दरम्यान विकासला दुसरा झेल टिपण्याची संधी होती, परंतु कुठेतरी त्याचा निर्णय चुकतोय आणि सरळ चेंडू पुन्हा मैदानात त्याच ताकदीने फेकतोय. दरम्यान 5 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. दरम्यान अरुण टू सचिन, पुन्हा जोरकसमाचा प्रयत्न येतो, चेंडू फॉलोत राहतो, अरुण स्वतः येतो, चेंडू फेकतो, अडवतोय. दरम्यान 1 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. सुरेख असं क्षेत्ररक्षण करतो विकास पाटील. लॉंग ऑफला दुसरा कॅच घेण्याचा संधी कुठेतरी गमवतो विकास. दरम्यान 4थं षटक मार्गस्थ अरुण पाटील, स्वतः संघाचा कर्णधार, शाबास संघाचा कर्णधार अरुण पाटील. टू समोर आहे राज. राज पुन्हा चेंडूवर राज करण्याचा प्रयत्न करतो आणि कुठेतरी चेंडू फसतोय, येतोय चेंडू येतो, रवी अडवतो. 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2ने वाढते, धावसंख्या 36. 3 गडी बाद शिरोना 40+ संघ. दरम्यान 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकतोय स्वतः कर्णधार अरुण पाटील. तो समोर आहे राज. पुन्हा चेंडू जोरकस माझा प्रयत्न करतो, स्वतः सूर्यकांत भंडारे अडवतो चेंडू. दरम्यान दोन्ही फलंदाज 1 धाव पूर्ण करतात, धावसंख्या 1 निवडते. 4थ्या षटकात समाप्त होते. शिरोना संघाची धावसंख्या होते ती 37. लॉस्ट ऑफ 3 विकेट्स. टर्न टू पाटील सर. थँक्यू शशी. आणि खरोखरच ह्या ओव्हरमध्ये मात्र चांगली धावगती आपल्याला पाहायला मिळाली. जवळजवळ 10 धावा या ओव्हर, 12 धावा या ओव्हरमध्ये कुठून काढलेल्या आहेत. आणि हा जमेची बाजू म्हणावी लागेल, थोडीशी का होईना एक धावगतीमध्ये आकार पाहायला मिळतोय तो शिरोणे संघाचा. आणि त्याचबरोबर आता मात्र 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 37 धावा फळकावर लागलेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 1 ओव्हर येणे बाकी आहे, म्हणजे शेवटचे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 6 चेंडूंमध्ये कुठपर्यंत संघ मजल मारतोय ते बघायचं आहे. परंतु दरम्यान मात्र चांगली फलंदाजी करताना दिसतोय तो राज चेंडूवर नियंत्रण ठेवताना दिसतोय, राज करताना दिसतोय तो. ह्या फलंदाजीची प्रशंसा करावी लागेल. पुन्हा एकदा चेंडू इथे पाहायला मिळतो, हातातून चेंडू स्लिप झाला. इथे मात्र अंपायरची प्रतीक्षा, वाईट करार केलेला आहे अंपायराने. आणि त्याचबरोबर 1 धाव पाहायला मिळतोय. 1 एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे.
तडाखेनं फलंदाज राज मात्र इथे बॅटिंग करताना दिसतोय, क्रीजवर उभा आहे, सज्ज होतोय बॅटिंगसाठी. आपण पाहू शकतो ऑन साईडला लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आणि एक डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. दरम्यान मात्र पुन्हा मारण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलेला आहे आणि त्याचबरोबर परत जावं लागेल, परतावं लागेल राज याला. एक चांगली खेळी संपुष्टात येते ती राज याची आणि त्याचबरोबर राज याने आतापर्यंत 5 चेंडू खेळलेले आहेत, 6 चेंडू खेळलेले आहेत आणि त्या 6 चेंडूंमध्ये 200च्या सरासरीने 12 धावा कुठून काढलेल्या आहेत. आपल्या संघासाठी उपयुक्त, छोटे खाणी परंतु उपयुक्त अशी पारी खेळून तो परत पेवेलियनच्या दिशेमध्ये जाताना दिसतोय. काय म्हणायचं या गोलंदाजीबद्दल आणि या कॅचबद्दल शशी? खरंच सुंदर असा झेल क्षेत्ररक्षक राकेश कोहली पकडतोय आणि शिरोळ संघाला राज याच्या रूपात 4था हादरा बसतोय. आदेश निर्णायक षटक घेऊन शेवटचं षटक, अंतिम षटक या इनिंगमधून घेऊन येतो आदेश कोहली. आपल्या गोलंदाजीवर सातत्याने व्हेरिएशनमध्ये सतत चेंज करत असतो, बदल करत असतो, तेवढाच लाईन लेंथवर तेवढीच ताकदीची गोलंदाजी करत असतो आदेश कोहली. नक्कीच शशी खरोखरच चांगली गोलंदाजी करताना दिसत होता तो अनिल. पहिला आदेश पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करीत संतोष ताटी. पहिल्या चेंडूवर आल्या खरपूस समाचार, चेंडू जातो तो सीमा रेषेच्या जवळ. क्या बात था, लवली फिल्डिंग. वा 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 विकास, हॅट्स अप टू यू. एक जबरदस्त खेळ पाहायला मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आपण म्हणतो नेहमीच बॅटिंग आणि बॉलिंग, त्याहीपेक्षा पुढे जाऊन मी म्हणेन की क्षेत्ररक्षण ही मात्र एक जमेची बाजू आहे. आता इथे मात्र षटकार वाचवलेला आहे तो विकास यांनी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. लॉंग ऑफच्या दिशेने आत्तापर्यंत आज ह्या मॅचमध्ये त्यांनी जे 3 चेंडू त्यांच्याकडे आलेत त्यापैकी 3ही चेंडू त्यांनी थांबवलेले आहेत. 3ही चेंडू षटकार होते, 3ही चेंडूला त्यांनी थांबवले. 1 चेंडूमध्ये कॅच घेतलेले आणि 2 चेंडूमध्ये त्यांनी 5-5 धावा म्हणजे 10 धावा त्यांनी वाचवलेल्या आतापर्यंत. पुन्हा एकदा आदेश राईट आर्म राऊंड विकेट, पुन्हा एकदा स्क्वेअर मारा म्हणावा लागेल. आउटसाईड दी लेग स्टंपच्या बाहेर हात रुंदावताना आमच्या बाजूने अंपायर यांच्या आणि त्याचबरोबर एक अवांतर धाव इथे पाहायला मिळते. अवांतर धावेने मात्र धावसंख्या पोहोचलेली ती 40 या धावसंख्येवर. संतोष एक तडाखे बंद फलंदाज, परंतु इथे मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये कसा आला ते कळत नाहीये, कारण संतोषकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. इथे जोरका शॉट, खोदून काढलेला चेंडू, यॉर्कर लेंग त्या चेंडूला खोदून काढलेला चेंडू जातो ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे बघूया तरी पण येस, अंपायर यांचा इशारा आमच्या बाजूने येताना दिसतोय. तो घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र मिळेल इथे. एका धावेने धावसंख्ये पुढे सरकताना 41 या धावसंख्येवर. बेचाळीस धावा आतापर्यंत फळकावर पाहायला मिळतात संघाच्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय तो आदेश राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करणारा इथे संतोषाला. एक अटॅकिंग बॅट्समन संतोष पुढे सरसावलाय. संतोषाने उचललेला चेंडू जातो तो बरोबर गॅप मध्ये पाहायला मिळतो. 1 बाउन्स आउट ऑफ द ग्लोरियस शॉट ओव्हर द पेज फॉर. दरम्यान तुळशी गार्डनच्या समोर गाड्या लागल्यात, त्या गाड्या पुढे घ्यायच्यात कृपया करून प्लीज. सर्व गाड्या जरा बाजूला घ्यायच्यात. तुळशी दर्शनच्या समोर ज्या गाड्या लागल्यात त्या साईडला बाजूला घ्यायच्यात. मी नेहमीच सहकार्य करा की ज्या वेळेला संतोष येतो त्या वेळेला संतोषजनक अशी समाधानकारक अशी धावसंख्या शिरोणे संघाकडे असते. कारण ज्या वेळेला मी कॉमेंट्री करतो प्रत्येक वेळेला मी बघितले संतोषचा खेळ हा प्रत्येक सामन्यागणित बहरताना दिसतोय. इथे मात्र संतोष पहिल्या चेंडूपासून समाचार घेताना दिसतोय. पुन्हा एकदा आदेश टू संतोष. दोरकत मारण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेऊन चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेने. 1 धाव मात्र मिळेल इथे आणि एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकताना 47 या धावसंख्येवर. 47 धावा आतापर्यंत फळकावर पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असणार ह्या हाणामारीच्या ओव्हरमधला, निर्णायक चेंडू म्हणावा लागेल या इनिंग मधला. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी समोर असणार आहे तो अटॅकिंग बॅट्समन संतोष. आदेश टू संतोष. फसवा चेंडू म्हणावा लागेल, चेंज ऑफ स्पेस, परंतु चेंडूची गती दिशा बरोबर नव्हती त्या कारणाने चेंडू गेला तो लेग स्टंपच्या खूपच बाहेर. अंपायर यांनी वाईट करार केलेला आहे आणि त्याचबरोबर इथे 48 धावा आतापर्यंत फळकावर पाहायला मिळत आहेत. आणि ह्या इनिंगमध्ये कदाचित आजच्या दिवसाची सर्वोच्च धावसंख्या होते की नाही ते बघायचे. पुन्हा एकदा आदेश टू संतोष. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि पुन्हा एकदा 1 धाव वाईटच्या रूपाने पाहायला मिळणार आहे.
नक्कीच अंपायरांनी इशारा केलेला आमच्या बाजूनी वाईटच्या रूपाने 1 धाव आणि एका धावीने धावसंख्या 49 संघावर पाहायला मिळते. 48 धावा काढल्या होत्या त्या तळोली संघाने, त्यानंतर पावणे संघाने 47 धावा काढल्या होत्या. इथे मात्र 49 धावा काढलेल्या आहेत आतापर्यंत त्या शिरोणे संघाने. शेवटचा चेंडू येणे बाकी आहे. शेवटचा चेंडू षटकार चौकार की विकेट ते बघायचंय. पुनश्च एकदा आदेश टू संतोष दोरका शॉट चेंडू ट्रॅव्हल होतोय. इट विल बी गो बियॉन्ड बाउंड्री लाईन फॉर अँड येस इट वॉज. क्षेत्ररक्षक तिथे वेट केला होता त्यांनी चेंडूला पकडण्यासाठी, पुढे सरसावून पकडण्याचा प्रयत्न नाही केला, पण चेंडूने त्याला चकमा दिला आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. असा एक खणखणीत चौकार आणि या चौकाराने सांगता होते त्या इनिंगची. आणि चौकाराच्या बरोबरच धावसंख्या झालेली एक मजबूत धावसंख्या म्हणावी लागेल. 53 धावसंख्या फळकावर लागलेले आहेत. 54 धावांचं एक मोठं असं भला मोठं असं आव्हान ठेवलेलं आहे ते शहाबाज संघासमोर शिरोणे संघाने. काय होतंय काय घडतंय इथे माझ्या समवेत माझ्या बरोबर शशी कोळी सुद्धा इथे कॉमेंट्री करतायत. मी त्यांना विचारतोय की काय म्हणायचं या शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा कुठल्या गेल्या, त्याचं काय कारण, कशा पद्धतीने गोलंदाजी केली आणि काय तुम्हाला त्याची समीक्षा करणार. खरंच चांगलं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आदेश कोहलीचा होता. निर्णायक षटक तो हाताला होता. इनिंगमधील शेवटचा अंतिम षटक तो हाताला होता आणि त्याचा हाताळण्याचा चांगला प्रयत्न होता, परंतु जो पॉइंटला झेल सुटला त्यात संतोष अशा तगड्या फलंदाज होता. त्या संतोषनी 16 धावा त्याच्या षटकामध्ये कुठल्या त्या सुटलेल्या झेलाचा खरपूसाचा फायदा उचलला संतोष या फलंदाजाने. आणि कुठेतरी संतोष जर बाद झाला असता आणि त्याच 16 धावा कुठेतरी मायनस झाला असता शाबाज संघाच्या शिरोणा संघाच्या, आणि लक्ष पण टार्गेट पण 16 धावाने अजून कमी झालं असतं. आणि तेवढीच ताकदीची सुंदर क्षेत्ररक्षण केलंय शाबाज 40+ संघाकडून विकास पाटील यांनी, ज्या संघाच्या खरोखर 10 अशा धावसंख्या निर्णायक अशा धावा वाचवल्यात. आपल्या स्वतःच्या लॉंग ऑफला जो उभा होता विकास पाटील याच्या हातून 10 धावा वाचवतो विकास पाटील संघाच्या. आणि संघाची कुठेतरी 54 धावाचं टार्गेट शिरोणा संघ ठेवतो शाबाज संघासमोर. वनमंत्री चषक 2026 बोनकडे 40+ क्रिकेट संघातून सुरेख असं छान असं आयोजन या मैदानावर. आम्ही 30+ मध्ये असताना भरपूर सामने केलेलो, त्याच्यानंतर आम्ही 40+ मध्ये पदार्पण केलं आणि 40+ मध्ये पण आम्ही या मैदानावर चांगलं असं क्रिकेट खेळलेलो आहोत. आणि कुठेतरी आज कॉमेंट्रीच्या भूमिकेत मी आपली भूमिका पार पाडतोय. आम्हाला चांगली संधी दिली आपली इनिंग 2 शब्द कॉमेंट्री करण्याची. आमचे पाटील सर आमच्या बाजूला बदले समालोचक, त्यांचे पण मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि माईक टर्न टू पाटील सर. थँक्यू शशी कोळी. आणि खरोखरच या सामन्यामध्ये आता अटीतटीचा सामना म्हणावा लागेल, कारण धावा आहेत 53, 54 धावांचं भलं मोठं असं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. परंतु इथे शहाबाज संघाकडे संजय, त्यानंतर अरुण, त्यानंतर अजून एक विकाससारखे फलंदाज आहेत ज्यांच्याकडे क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची. जर का इथे चौकार षटकारांची आतषबाजी झाली तर सामन्याचं चित्र बदलू शकतंय. परंतु इथे मात्र आत्तापर्यंत ते बघताना असं वाटतंय की शिरोणी संघ थोडासा वरचढ पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेटमध्ये कोणत्या क्षणी टर्न घेईल क्रिकेट ते काही सांगू शकत नाही आहे. आपण नेहमीच बघितलेलं आहे, काही ठिकाणी शॉकिंग न्यूज आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. तुम्हाला माहिती असेल की दुबईमध्ये टुर्नामेंट होती, त्यावेळेला इंडिया आणि पाकिस्तान खेळत होती. 50 ओव्हरची मॅच होती. स्वतः सुनील गावस्कर त्या मॅचमध्ये खेळत होते. ही मॅच होती जवळजवळ 1992 किंवा 94ची, माझ्या आता वर्ष लक्षात नाही आहे, पण ती मॅच माझ्या स्मरणात आहे. 125 म्हणजे 50 ओव्हरमध्ये सहजगत्या पाकिस्तान जिंकू शकेल असं वाटलं होतं. परंतु त्या मॅचमध्ये इतकी उत्कृष्ट गोलंदाजी, पण त्या गोलंदाजीबरोबर एवढी सुंदर फिल्डिंग झाली होती. खास करून स्वतः सुनील गावस्कर यांनी 4 कॅचेस घेतलेल्या होत्या सेकंड स्लिपला. त्या कारणाने इथं त्यावेळेला मात्र आपण जिंकलो होतो, पाकिस्तानला हरवलं होतं. म्हणून मला सांगण्याचा उद्देश एकच आहे की कॅचेस विनिंग मॅचेस आणि चांगली क्षेत्ररक्षण हेही जमेची बाजू इथे मात्र आपण बघतोय. आपण इथे बघतोय विकास यांची खास करून क्षेत्ररक्षण पाहिलं होतं.
उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्यांनी बाउंड्री लाईनला केलं होतं. ऑफ साईडला लॉंग ऑफच्या दिशेने जवळजवळ 3 षटकार होते. ते तिन्ही षटकार त्यांनी वाचवले. एक त्यांनी कॅच घेतली आणि 2 षटकार त्यांनी हाताने खाली ग्राउंडमध्ये टाकले होते. म्हणजे जवळजवळ 15 धावांचं त्यांनी थोडंसं आपल्या संघासाठी वाचवल्या म्हणावं लागेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते. आणि त्याच जोरावर मात्र थोडं रोखून धरलं होतं. मी नेहमीच म्हणतो कॅचेस विनिंग मॅचेस, आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक मॅचेसमध्ये. आणि इथे मात्र आता बघू शकतो आपण की काय होतंय, काय घडतंय. कारण 54 धावांचं मोठं टार्गेट इथे पाहायला मिळत आहेत. आपल्या शशी कोळी हे स्वतः शहाबाज संघाचे आहेत. शहाबाज संघाकडून खेळतात ते. त्यांना माहिती आहे की आपल्या संघामध्ये कोण कोण चांगले फलंदाज. त्यांच्याकडनं थोडी आपण माहिती घेऊया की कोण कोण फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी होईल या 54 धावांसाठी. शशी कोळी. भल्या मोठ्या 54 धावांचं पाठलाग करण्यासाठी शाबास 40+ संघाची सलामीची जोडी येते मैदानात. संजय कोहली, विकास पाटील. ज्या संजयकडं विकासकडं क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची, त्यांच्यावर खूप अशी मदार आहे शाबास 40+ संघाची. त्यांना कुठेतरी चांगलं क्रिकेट खेळायला लागेल आपल्या संघासाठी. जर संघाला विजयच्या स्वरूपात जर बघायचं असेल तर त्यांना कुठेतरी चांगल्या ताकदीची फलंदाजी करायला लागेल. संजय असेल, विकास असेल, अरुण असेल, रवी असेल, आदेश असेल, राकेश असेल, अशी चांगल्या अशी फलंदाजीची फौज ज्या संघामध्ये शाबास 40+ संघामध्ये, त्यांना कुठेतरी आपली क्षमता आता सिद्ध करायला लागेल. आपल्या संघासाठी भला मोठं असं आव्हान 54 संघाचं पाठलाग करताना सलामी जोडी शाबास संघाची. विकास पाटील नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला संजय कोहली. पहिलं षटक हाताळतो शिरवणा संघाकडून, शिरवणा 40+ संघाकडून. अनुभवी असा गोलंदाज काय बोला ना, चंदू. चंदू वेगळा आहे, वेगळा आहे. जगदीश पहिलं षटक शिरवणा संघाकडून हाताळतोय. स्ट्राईक एंडला आहे. ज्याच्याकडे क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची शाबास 40+ संघाचा आक्रमक असा फलंदाज संजय कोहली. संजय स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला विकास पाटील. पहिल्या षटकातील पहिला चेंडू जगदीश टू संजय कोहली. पहिला चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू संजय कोहली बीट होतोय. पहिला चेंडू निवडा जातोय. चांगला असं गोलंदाजी टाकतोय जगदीश. अनुभव खूप असं भरपूर असा अनुभव आपल्या पाठीशी आपल्या खिशात असलेला जगदीश. दुसरा चेंडू हाताळतो. समोर आहे संजय कोहली. पुन्हा जोरकस माझापर्यंत चेंडू होतो पॉइंटला. क्षेत्रक्षेत्र चेंडू अडवते. दरम्यान पाटील सर. नक्कीच शशी, खरोखरच चांगली गोलंदाजी इथे आतापर्यंत 2 चेंडू पाहायला मिळाले. ते पहिल्या चेंडूवर तर बीट केला. दुसरा चेंडूही चांगला चेंडू पाहायला मिळाला. टॅप केला होता चेंडू गली आणि पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होता तिथे. फील्ड केला. 1 धाव मात्र घेतलेले. आपल्या संघाचं खातं उघडलं, आपलं खातं उघडलं संजय याने. आणि आता विकास सज्ज होते खेळण्यासाठी. जगदीश टू विकास. गुड बॉलिंग इट इज. खरोखरच बीट करतोय तो फलंदाजाला, बीट करतोय क्षेत्ररक्षक विकेट किपरला. आणि त्याचबरोबर घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव पाहायला मिळते. 22 रूपांनी 1 इथे पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर इथे 2 धावा आतापर्यंत फळकावर पाहायला मिळतात. जगदीश 5 ते 6 पावलांचा स्टार्ट घेऊन जाताना दिसतोय इथे. पुन्हा जोरका शॉट. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली आतिश येताना दिसतोय. आणि इथे झेल घेताना दिसतोय. मजबूत हात आहेत त्याचे. आणि त्या हातांमधून मात्र चेंडू काही निसटू शकत नाही आहे. आणि त्याचबरोबर चांगली कॅच म्हणाले. गगनचुंबी शॉट होता. उंच उडालेला झेल घेतलेला आतिशांनी. आणि त्याचबरोबर पहिला गडी बाद झालाय. पहिला मोहरा बाद झालाय तो सतीश विकासच्या रूपाने. काय म्हणायचं ह्या गोलंदाजीबद्दल आणि या कॅचबद्दल? खरंच चांगलं असं झेल. तेवढं उंच असा दिप्पाटाचा आकाश याच्यातून चेंडू निसटणं मुश्किल होता. त्यांनी त्या चेंडू क्षेत्ररक्षक झेल सुरेख असा झेल टिपलाय मिड ऑफला. विकास तेवढाच ताकदीचा फलंदाज बाद झालाय. शाबास 40+ संघाचा नवीन फलंदाज आहे तो राकेश कोहली. ज्या राकेशकडे क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची, असा राकेश कोहली मैदानात संघासाठी 54 धावाचा पाठलाग करताना शाबास 40+ संघ.
तेवढ्याच ताकदीचा प्रतिस्पर्धी संघ शिरवणा संघ आपली संघाची गोलंदाजी रणनीती आखताना दरम्यान अनुभवी असा गोलंदाज जगदीश पहिल्या षटकातील पुढील चेंडू समोर आहे राकेश कोहली. दरम्यान मात्र नवीन फलंदाज येतोय तो राकेश खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. जगदीश टू राकेश. पुन्हा सातत्याने व्हेरिएशन मध्ये बदल करतो, चेंज करतो जगदीश आणि कुठेतरी राकेश चेंडूवर बीट होतोय. कोण? हो संजय 50 आहे. बॅटची कडा लागून कुठे क्षेत्र चूक करतोय आणि जीवनदान देतो राकेश याला. पुढील चेंडू जगदीश टू राकेश. पुन्हा जोरकस माझा चेंडू येतोय कव्हरच्या डोक्यावरनं हवेत चेंडू क्षेत्र शोधतोय आणि दुसरा गडी बाद होतोय. राकेश बाद होतोय. विकासच्या पाठोपाठ दुसरा गडी बाद होतो. शाबास संघाचा दुसरा आद्रा शाबास संघाला. कुठेतरी मिस टाइम शॉट खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरा गडी दुसरा मोहरा शाबास संघाचा बाद होतोय. कुठेतरी अडचणीत सापडताना शाबास 40+ संघ 54 धावाचा पाठलाग करताना दोन धावावर दोन गडी बाद. शशी खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल इथे जगदीश यांची. एक खरोखरच आपल्या संघासाठी उपयुक्त गोलंदाजी म्हणावी लागेल. फक्त 2 धावा दिलेल्या आहेत त्यांनी आणि 1 गडी मात्र बाद केलेला आहे. अशाच पद्धतीने जर गोलंदाजी झाली तर कदाचित सामना सहजगत्या आपल्या खिशात टाकतील ते शिरवणे संघ. आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत ते संघाचे. विकास आणि राकेश दोन्ही फलंदाज बाद झाले. दोन्ही फलंदाज शून्यावर बाद झालेले. संजय यांनी 1 धाव काढलेली आहे. 1 धाव जी आहे ती अवांतर धाव इथे पाहायला मिळते बरोबर. आणि त्याचबरोबर इथे 2 धावा फक्त या षटकामध्ये पाहायला मिळतात. उत्कृष्ट ग्लोरियस ओव्हर ऑफ द फर्स्ट ओव्हर ऑफ दिस इनिंग. आणि आता मात्र नवीन फलंदाज येतोय तो खेळण्यासाठी रवी. आता नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे रवी. समोर आहे तो ओपनिंग पासून आलेला भारी भक्कम शरीरवाला संजय कोळी. आणि गोलंदाजीच्या मार्कवर सुद्धा आहे संजय. आता संजय टू संजय असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीसाठी संजय गोलंदाजीच्या मार्कवर आणि बॅटिंगसाठी सज्ज होतो संजय कोळी. आणि बघूया कशा पद्धतीने खेळतोय संजय. संजयची गोलंदाजी 10 ते 12 पावलांचा स्टार्ट घेऊन जाताना दिसणार आहे तो गोलंदाज संजय. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करेल संजयसाठी संजय कोळीसाठी. राईट आर्म राऊंड विकेट. इथे लोअर फुल टॉसचा चेंडू भिरकावलेला आहे. चेंडू जातो डी स्क्वेअरला. शतरक्षक आहे फील्ड करतोय. दरम्यान मात्र 1 धाव घेतलेली ती दोन्ही फलंदाजांनी आणि 1 धावेने धावसंख पुढे सरकताना दिसतोय 3 या धावसंख्येवर. दरम्यान मात्र आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत मनोज घोटकर. एक उत्कृष्ट फलंदाज बोनकोडे संघाकडून खेळतात. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस लोअर फुल टॉसचा चेंडू पुन्हा भिरकावलेला चेंडू. चेंडू जातोय कार्पेटच्या सहारे मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे ते फील्ड करतोय थ्रो करतोय. दुसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न चालू होता रवी याचा परंतु तो परत पाठवलेला आहे संजय यांनी. आणि खरोखरच बरोबर टायमिंग शोधत त्यांनी त्याला परत पाठवलेला. अन्यथा इथे रनआउटची संधी होती. संजय पुन्हा खेळण्यासाठी सज्ज. आठवण देतोय तो अर्जुन रणतुंगाची. भारी भक्कम शरीर. पुन्हा एकदा शॉट चेंडू फुलटॉस. चेंडूचा खरपूस समाचार जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी खणखणीत असा चौकार. आणि चौकारांनी मात्र इथं ही पहिला चौकार असणार आहे ह्या इनिंग मधला. चौकारांनी धावसंख्या पुढे सरकताना 8 या धावसंख्येवर. आतापर्यंत गोलंदाजी खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. जी तिन्ही चेंडू टाकले तिन्ही त्यांनी लोअर फुलटॉस त्यानंतर फुलटॉस आणि ह्या फुलटॉसवर मात्र त्यांनी संधी साधलेली आहे. चौकार घेतलेला आहे आणि चौकारांनी मात्र धावसंख्या 8 या धावसंख्येवर. 2 गडी मात्र आतापर्यंत बाद झालेले ते शहाबाज संघाचे. संजय एक हुकमी फलंदाज आहे. जर का संजयची बॅट लागली तर सामन्यामध्ये परतणार आहे तो शहाबाज संघ. अन्यथा सामना अजूनही शिरोणे संघाच्या बाजूने झुकल्यासारखा वाटतोय. सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. राईट आर्म राऊंड वगैरे संजय टू संजय. पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेऊन चेंडूच्या खाली विकेट किपर जाताना दिसतोय आणि चेंडू झेल मात्र सुटलेला आहे इथे संजय. आता संजय ह्याला जीवदान तिथे पाहायला मिळतंय.
खूपच आटोकाट प्रयत्न केला होता विकेटकीपर यांनी. कॅच बनवली होती, शेवटच्या क्षणापर्यंत कॅचवर पोहोचला होता, हातामध्ये चेंडू येऊन तो निसटला आणि त्याचबरोबर एक जीवनदान म्हणावं लागेल त्या संजयाला. आता मात्र रवी सज्ज होणार आहे खेळण्यासाठी. संजयाची गोलंदाजी आपण पाहू शकतो. 3 क्षेत्ररक्षक ऑन साईडला बाउंड्री लाईनला तैनात आणि 2 ऑफ साईडला. इथे जोरका शॉट, चेंडूला खोदून काढलेला आहे, चेंडू जातोय तो ऑफ साईडला. बघूया क्षेत्ररक्षकांच्या बाजूनी चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत असा कव्हर ड्राईव्ह म्हणावा लागेल 4 धावांसाठी आणि 4 धावांनी मात्र धावसंख्या पुढे जंप होताना 13 या धावसंख्येवर. काय म्हणायचं शशी ह्या शॉटबद्दल? अशा चौकारांची आवश्यकता असेल संघाला, जर विजयाच्या दिशेने न्यायचा असेल या शाबास 40+ संघाला. आणि आणि पुढील चेंडू येतोय, खेळतोय तो रवी. पुन्हा फॉलवरच्या मध्ये चेंडू बीट होतोय. सुरेख चेंडू, सुरेख गोलंदाजी. दुसरं षटक संपते, संघाचं धावसंख्या होते शाबास 40+ संघाची. शशी खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी बनावी लागेल. शेवटचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, ब्रह्मास्त्र होतं क्रिकेटमधलं. जे क्रिकेटचं ब्रह्मास्त्र जसप्रीत बुमराह यांनी बरोबर अचूक गोलंदाजी करतो आपल्या संघाकडून, भारतीय संघाकडून, तसाच काहीसा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बीट केलं रवी याला आणि बीट झाला होता तिथं विकेटकीपर. शेवटच्या क्षणी मात्र तो चेंडू मात्र पकडण्यात यशस्वी झाला. परंतु इथे मात्र शेवटच्या चेंडूवर डॉट बॉल पाहायला मिळाला आणि डॉट बॉलनी मात्र धावसंख्या सीमित ठेवलेली आहे ती 13 ह्या धावसंख्येवर. 2 गडी बाद तर 13 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. अजूनही मोठी मजल मारावी लागेल. अजूनही 41 धावांची आवश्यकता असणार आहे ते जिंकण्यासाठी येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. 18 चेंडू 41 धावा म्हणजे फारच कठीण लक्ष्य म्हणावं लागेल आपल्या ह्या लिमिटेड ओव्हरमध्ये 40+ ह्या मॅचमध्ये. परंतु काय घडेल काय बिघडेल ते येणारा काळच ठरवेल. परंतु आपण पाहू शकतोय की 40 नंतरचे जे क्रिकेट आपल्याला इथे खेळताना खेळाडू अनुभवत आहेत त्याचं पूर्ण श्रेय जाते ते मास्टर प्रदीपजी पाटील यांना, ज्यांनी ही संकल्पना उभी केली. 40 नंतर आजही मैदानावर खेळण्याची संधी प्रत्येक खेळाडूला इथे पाहायला मिळते. स्वास्थ्य शरीर आयुष्य महान हे ब्रीदवाक्य आपल्या संघटनेचं आणि तेच ब्रीदवाक्य खरोखर सार्थ ठरवताना दिसत आहेत ते आपले सर्व खेळाडू. कारण 40 नंतर किंबहुना 50-60 नंतर सुद्धा खेळाडू खेळताना दिसत आहेत आणि आपल्या खेळाची चुणूक दाखवताना दिसत आहेत. अजूनही खेळण्याची जी ईर्ष्या, जी एक इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करताना दिसत आहेत. आणि पुन्हा एकदा मी माईक सोपवतोय माझे साथी कॉमेंटेटर शशी कोळी यांच्याकडे. खरंच सर, प्रदीप मास्तर आपले सर 40+, ज्यांची ही संकल्पना 40+ क्रिकेटची चालू ठेवली. दरम्यान तिसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर येतोय, 1 धाव येते, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी यशस्वी करतात शाबास 40+ दोन्ही फलंदाज. आणि खरोखर सर प्रदीप मास्तर सरांनी ही संकल्पना चालू ठेवली. स्वास्थ्य शरीर आयुष्यमान या विचारावर कुठेतरी 40+ संघटना आज ज्या संघटनेचं आपल्या नवी मुंबई ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या संघटनेचं नाव आहे, तीच संघटना पुढं ताकदीने चालवत आहेत प्रदीप मास्तर सर. आणि तिसरं षटक मार्गाचं तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू टाकला, त्या चेंडूवर 1 धाव संजय कोहलीने कुठेतरी पूर्ण केले. आणि खरोखर संघाला खरोखर कमतरता भासत असेल ती उमेश कोहली मामा या तगड्या फलंदाजाची. तो फलंदाज थोडा उशिरा झाला आणि आपल्या उशिरा आल्यामुळे काही कारणास्तव त्याला मैदानात उतरता आलं नाही. त्या मामाची कमतरता शाबास 40+ संघाला भासत असेल. दरम्यान पुढील चेंडू सचिन टू रवी. पुन्हा जोरकस माझा प्रयत्न, चेंडू होतोय मिडल विकेटला, चेंडू अडवतोय आणि 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 17, 2 गडी बाद 17, 54 धावांचा पाठलाग करताना शाबास 40+ संघ. सुरेख अशी गोलंदाजी, डावखुरा सचिन टाकतो, समोर असेल तेवढा ताकदीचा फलंदाज संजय. आणि पुन्हा व्हेरिएशनमध्ये बदल करतो चेंडूर कव्हरच्या दिशेने आणि 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. चौकार षटकारांची आवश्यकता असेल शाबास 40+ संघाला. 54 धावाचं तगडं असं आव्हान शिरवणा 40+ संघाने ठेवलंय आणि तेवढ्या ताकदीची गोलंदाजी सुद्धा शिरवणा संघाचे गोलंदाज करतात. पुढील चेंडू सचिन टू रवी. पुन्हा जोरकस चेंडू मारतो, चेंडू होते मिडॉनला आणि नो मॅच लँडवर चेंडू लँड होतोय. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. अजून तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय सचिन आणि या चेंडूवर
षटकार चौकाराची आवश्यकता असेल शाबास 40+ संघाला. कुठेतरी 54 धावाचा पाठलाग करताना दरम्यान सचिन टू संजय कोहली पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्नाने तेवढाच खोलवर चंद्र उत्कृष्ट असा गोलंदाज चेंडू टाकतोय आणि षटक समजा तिसऱ्या षटकात समाप्त धावसंख्या होती ती 19. लॉस ऑफ 2 विकेट. 54 धावाचा पाठलाग करताना अजूनही 12 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. 35 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 35 धावा 12 चेंडू. ज्या मामाची उमेश कोहली मामा या खेळाडूची तगड्या अशा फलंदाजाची तगड्या अशा क्षेत्ररक्षकांची कमतरता खरंच शाबास 40+ संघाला भासत असेल. काही कारणास्तव मामा आमचे सिडकोमध्ये कार्यरत असल्यामुळे ते काही कारणास्तव मंत्रालयामध्ये गेले. तिथून ते थेट मॅचसाठी मैदानात आले आणि काही थोडा उशीर झाला त्याच्यामुळे त्यांना संधी भेटली नाही. बारा चेंडू 35 धावा 12 चेंडू आणि चौथं षटक येतो शिरवणा 40+ संघाकडून. राकेश स्ट्राईक एंडला रवी अजूनही मैदानात. संजय सारखा तगडा फलंदाज शाबास 40+ संघाचा अजूनही मैदानात. 54 धावाचा पाठलाग करताना कुठेतरी सामन्यापासून दूर होत चाललाय. विजयापासून दूर होत चाललाय तो शाबास 40+ संघ. नक्कीच एक अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र मोठी दरी पाहायला मिळते ती चेंडू आणि धावांमध्ये. कारण 12 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण पाहायला मिळते. खरोखरच प्रत्येक ओव्हरमध्ये जवळजवळ 17.5च्या सरासरी म्हणजे 18च्या सरासरीने धावा काढायच्यात. अशक्यप्राय म्हणावं लागेल परंतु काही होऊ शकतं. दरम्यान मात्र गोलंदाजीच्या मार्कवर आहे तो राकेश टू रवी. मान्यता प्रयत्न फसलेला प्रयत्न विकेट किपर यांची क्या बात आहे. लाजवाब विकेट किपिंग पाहायला मिळते. आठवण करून देतो आम्हाला सय्यद किरमानी MS धोनी सारख्या विकेट किपरची फारुख इंजिनियर सारख्या विकेट किपरची जे विकेट किपर बरोबर स्टंपच्या बरोबर पाठीमागे अगदी सटीक उभे असतात आणि त्याच पद्धतीने इथं मात्र किपिंग पाहायला मिळाली आणि त्याच पद्धतीने त्यांनी लगेचच बेल्स उडवल्या. डोळ्याचं पारणं फिरत नाही तोपर्यंत बेल्स उडवल्या आणि तोपर्यंत चान्सच मिळाला नाही आहे तर बॅट्समनला परत क्रीजमध्ये येण्याचा. आणि त्याचबरोबर गडी बाद होतो. रवी मात्र स्टंप आउट होऊन जातोय तो परत पेव्हिलियनच्या दिशेने 7 ह्या धावसंख्येवर. आणि आता 35 धावा 11 चेंडू 35 धावा असं समीकरण पाहायला मिळतंय. कुठेतरी लगाम घातलेला आहे. पहिल्या चेंडूपासून मात्र पहिल्या ओव्हरपासून जी पहिली ओव्हर जी होती ती फक्त 2 ओव्हरमध्ये त्यांनी 1 गडी बाद केला होता. 2 धावांची जी ओव्हर होती त्या ओव्हरमध्येच सामन्याचं चित्र जवळजवळ स्पष्ट झालं होतं. कारण आपण नेहमीच म्हणतो वेल बिगन इज हाफ डन. त्या पद्धतीने एक चांगली सुरुवात होती ती अर्धा अधिक कार्य त्यांनी पूर्णच केलं होतं. आणि त्याच पद्धतीची जी गोलंदाजी त्याला साथ दिलेली होती पूर्ण क्षेत्ररक्षकांनी आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर गोलंदाजीच्या जोरावर इथे मात्र शहाबाज संघाला खरोखर तर रोखून धरलेलं आहे. अगदीच त्यांना बांधून ठेवलेलं आहे. आदेश येतोय फलंदाजीसाठी. रवी याची जागा भाळून काढण्यासाठी सज्ज होतोय खेळण्यासाठी. इथे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी केलेली आहे. बघूया चेंडूनी बॅटची कड घेऊन चेंडू जातोय तो पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मात्र मिळालेली आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकताना दिसते. धावसंख्या झालेली आहे ती 20 ह्या धावसंख्येवर. आतापर्यंत कर्मगतीने फलंदाजी होताना दिसते. एकटा संजय सोडला तर सगळे फलंदाज येऊन फक्त हजेरी लावून जाताना दिसत आहेत की काय असं वाटत होतं. संजय खेळण्यासाठी सज्ज ओपनिंग पासून खेळताना दिसतो संजय आणि आता मात्र राकेश टू संजय. लेफ्ट आर्म ओव्हर विकेट. इथे मात्र स्वैर गोलंदाजी आउटसाइड दी ऑफ स्टंपचा चेंडू खूपच बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला. परंतु इथे मात्र 1 धाव घेण्याचा करण्याचा प्रयत्न करत होता आदेश परंतु त्याला परत पाठवलेलं आहे ते संजय. आणि संजयवर स्वतःवर विश्वास आहे की मी चौकार षटकार मारू शकतो. वाईटच्या रूपाने 1 धाव मात्र इथे मिळालेली आहे. राकेश यांचा स्वैर मारा म्हणावा लागेल. पुनश्च एकदा राकेश
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे दोरका शॉट चेंडूला येऊ दिला, टायमिंग घेतला, टायमिंग प्रमाणे मारलेला आहे चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक बरोबर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या बरोबर मधोमध क्षेत्ररक्षक उभा आहे, फील्ड करतोय. दरम्यान मात्र एक धाव पाहायला मिळते आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र 22 या धावसंख्येवर 9 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. इथे चेंडू पिच केलेला आहे, तो गुडलँड स्पॉटला पिच केलेला आहे. कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर तिथं नाही आहे फलंदाजाकडून आणि फलंदाज बीट होतोय. बाकीचं काम विकेट किपर यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि निर्धाव चेंडू नंतर आता मात्र 2 चेंडू शिल्लक असणार आहे या ओव्हरमधले आतापर्यंत टाकण्याचे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेऊन चेंडू विसावलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये आणि त्याचबरोबर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जो तो येतो प्रत्येक येतो हजेरी लावून जातो की काय असं वाटतोय. परंतु चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली राकेशच्या माध्यमातून. त्या जोरावर मात्र त्यांनी रोखून धरलेल्या बॅट्समनला. आतापर्यंत या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिल्या, त्यापैकी एक चेंडू तो वाईड केला होता. इथे काय म्हणते ह्या फलंदाजीबद्दल आणि काय म्हणते या विकेटबद्दल आणि गोलंदाजाबद्दल शशी? खरोखर पाटील सर खूपच अशी खराब अशी फलंदाजी 54 धावाचा पाठलाग करणार शाबाज 40+ संघाचे होते. तू चला मैं आया या तत्वावर फलंदाज येतात आणि सस्त्यात बाद होऊन जातात. आता आवश्यकता आहे 9 चेंडू 32 धावांची. स्वतः कर्णधार अरुण पाटील मैदानात संघाची धुरा सर्व 8 चेंडू 32 धावा, माफ करा सॉरी 7 बॉल 7 चेंडू 32 धावा, 7-32 सॉरी. आणि स्वतः कर्णधार अरुण पाटील 7 चेंडू 32 धावा पूर्ण करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतोय. सोबतीला असेल तगडा असा फलंदाज शाबाज 40+चा संजय. पुढील चेंडू टू अरुण, पुन्हा चेंडू होतोय लॉंग ऑफच्या तिथे क्षेत्राचे चेंडू अडवतोय. एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 4थं षटक संपतोय. 4थ्या षटकात समाप्तीनं धावसंख्या होते शाबाज 40+ संघाची 23, 4 गडी बाद 23. 6 चेंडू मध्ये अजूनही 31 धावांची आवश्यकता. आणि ज्या मामा उमेश कोहली याची कमतरता संघाला उणीव जाणीव भासत असेल, तो मामा काही कारणामुळे उशिरा झाला आणि त्या मामाला सामन्याच्या प्रोटोकॉलनुसार मैदानावर उतरू शकला नाही आणि काही कारणास्तव आता आणि आमची मापा संघाचा कर्णधार कृपया टॉससाठी या. आमचे अशोक मामा पाटील कृपया टॉससाठी या. या सामन्यातून शिरवणार संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना त्या संघासोबत तुमची मॅच होणार आहे. दरम्यान शेवटचं निर्णायक षटक आणि खोलवट पद्धतीने चेंडू टॅप करतोय अरुण पाटील आणि धावचित होतोय 5व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर. 5वा गडी बाद होतो शाबाज संघाचा. अजूनही 5 चेंडूमध्ये 31 धावा, 5 चेंडू. मापा संघाचा कर्णधार मिस्टर अशोक मामा पाटील, प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. Match will be start Mapa versus Shiravna. After that match, कृपया अशोक मामा पाटील प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. आणि नवीन फलंदाज येतो शाबाज 40+चा भोलानाथ कोहली. अजूनही 5 चेंडूमध्ये 31 धावा. दरम्यान सचिन टू संजय कोहली फुलटॉप मध्ये चेंडू होतोय, मारतो मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण येतोय, चेंडू अडवतोय आणि सामना शिरवणा संघाच्या बाजूला बऱ्याच प्रमाणात झुकताना. नवीन फलंदाज भोला. अजूनही 4 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता.
यापुढची मॅच 4 षटकांची राहील. या विजयी होणाऱ्या विजयी संघाने आणि जिंकलेल्या संघाने महापा संघाने याची नोंद घ्यायची कृपया करून. भोला येतोय, भोलाच्या बॅटमधून पहिला येतोय, पहिला षटकार होतोय भोलाच्या बॅटमधून. चौकार 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 होतोय भोलाच्या बॅटमधून. पण खरोखर सामन्यापासून आपण कुठेतरी शाबाज 40+ संघ दूर चाललोय. ठीक आहे, असू द्या. अशा 3 चेंडूवर खणखणीत षटकार चौकार मारा, जेणेकरून आपल्या विजयाचं थोडं अंतर आहे ते कमी होईल पराभवाचं. दरम्यान पुढील चेंडू भोला खेळतोय, पुन्हा जोरकसबाचा प्रयत्न आणि पुन्हा तेवढे ताकदीचे एक्सटेन्शन करतोय संतोष. भोलाना तो इष्टिचित बाद. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. यापुढील सामना माफा वर्सेस. या सामन्यात मधून जिंकणारा म्हणजे जिंकलेला जिंकत चाललेला संघ शिरवणा यांच्या दरम्यान होणार आहे. मापा संघाचे कर्णधार अशोक मामा पाटील आमचे मित्र आणि मापा संघाचे कर्णधार कृपया या टॉससाठी लगेचच टॉस केला जाणार आहे. नवीन फलंदाज निर्णायक 2 चेंडू खेळण्यासाठी येतोय तो नवनाथ कोहली. 2 चेंडू शेवटचे निर्णायक टाकतो तो 40+ शिरवणा संघाचा गोलंदाज नवनाथ येतो. चेंडू ढकलतो मिड विकेटला. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. धावसंख्या 29. शेवटचा चेंडू टाकतोय चंदू टू संजय कोहली. कुठेतरी चेंडूचा सन्मान देतो, सन्मान करतोय संजय कोहली आणि सामना जिंकतो तो शिरवणा 40+ विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तसेच शाबास 40+ संघाला पुढील मॅचसाठी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. तसेच लगेचच या टॉससाठी शिरवणा 40+ चा संघ